माहिती आहे कधी आहे मेन्सची तारीख? 3 ऑक्टोबरला आहे. 3 ऑक्टोबरला क्वालिफाईंग पेपर आहे मराठी आणि तुमचं जर समजा इंग्लिश मराठीचा. 4 ऑक्टोबरला एसेचा पेपर आहे. क्लिअर आहेत ना या तारखा? 3 ऑक्टोबर क्वालिफाईंग पेपर, 4 ऑक्टोबरला एसेचा जो आपला पहिला महत्वाचा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर 17 आणि 18 ऑक्टोबरला पेपर आहे, GS 1-2 आणि GS 3-4. आणि नंतर 24 ऑक्टोबरला ऑप्शनलचा पेपर आहे. सो आता याच्या पुढच्या दिवसांमध्ये थोडंसं ते व्हिज्युअलाइज करायला पाहिजे की मी एसेचा पेपर देणार आहे, मी तो क्वालिफाईंग पेपर देणार आहे. गेल्या वर्षी म्हटल्यापेक्षा आता जी मेन्स झाली त्यात क्वालिफाईंग पेपर दिल्यानंतर मुलांना लक्षात आलं की अरे पुढचा पेपर एसेच आहे, मग आता काय करायचं. सो अशी अवस्था होती 2025च्या मेन्स. बघा हे जो पेपर झालेला आहे आता आणि त्याच्या अराउंडची चर्चा चाललेली आहे, सिरियस लोकांनी ना अशा गोष्टींचा खूप आनंद घेतला पाहिजे आणि स्वतः अभ्यास केला पाहिजे, असं माझं पर्सनल म्हणणं आहे. की लोक चर्चेत आहेत ना, मग चर्चाच करू राहू द्या. अशा वेळेला उलट संधी असते. म्हणजे मी परत परत ते एक्झाम्पल सांगतो. 2023ची UPSCची जी मेन्स होती त्याच्या आधी त्या प्रिलिमच्या पेपर नंतर इतकी चर्चा चालली, अर्धे लोक त्या रिझल्ट पर्यंतच कॉम्पिटिशन मधून आउट झाले होते. गेल्या वर्षीच्या MPSC मेन्सला पण 1 महिना आधी रिझल्ट लागलाय प्रिलिमचा. मग आता काय करायचा असा मोठा प्रश्न पडलाय. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितलं असेल, म्हणजे मेन्सच्या पेपरला अर्धे लोक गायब होते, पेपरच दिलेला नाहीये. काही लोकांनी एसएचा पेपर दिलाय, काही लोकांनी ऑप्शनलचा एक पेपर दिला, दुसऱ्या पेपरला गायब होते, अशी कंडिशन होती. काही मुलं आधीच फॉरेस्टच्या एक्झामसाठी डायव्हर्ट झाली होती, काही लोक कंबाईनच्या एक्झामसाठी डायव्हर्ट झाली होती. सो त्या कंटेक्स्टमध्ये जर तुम्हाला चान्स मिळतोय मेन्स परीक्षा देण्याचा, तर तो वाया घालवला नाही पाहिजे. ठीक आहे. सो त्या दृष्टीने काय प्लॅन असायला पाहिजे याचा थोडासा आपण विचार करूया. तर मला एक माहिती आहे बघा सायकोलॉजिकल लेवलला की रविवारी मी पेपर दिलाय आणि लगेच मेन्सचा अभ्यास मी घेऊन ऑप्शनल फडफड वाचणार आहे, असं काही होणार नाही. बरेच लोक घरी जाण्याच्या मनस्थितीत असणार आहेत, काही लोक थोडं रिलॅक्स माइंडसेट मनस्थितीत असणार आहेत. पण पुन्हा एकदा ही प्रोसेसच अशी आहे, जर तुम्ही थांबले तर मग काय होतं, प्रॉब्लेम क्रिएट होतो. तुम्ही ते कंटिन्युअस प्रोसेसमध्ये राहणं गरजेचं असतं. सो पुढचे 1-2 दिवस मी असं सांगेन, इंटेन्स अभ्यास जरी नाही झाला तरी 1-2 ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे. एक म्हणजे मेन्सच्या सिलेबसची कॉपी सोबत असायला पाहिजे तुमच्या समोर याच्या पुढे, त्या सिलेबसशी खेळायला सुरुवात केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट झाली पाहिजे ते म्हणजे ज्याला मी स्टॉक टेकिंग एक्झरसाइज म्हणतो. आता स्टॉक टेकिंग एक्झरसाइज काय, बेसिकली समजा तुम्ही सिलेबस पाहिला, एसे कडून गेले GS 1, GS 2, GS 3, GS 4 आणि ऑप्शनल, यातलं माझं किती झालेलं आहे, माझं काहीच काय झालेलं नाही, असं सगळ्यांना थोडस नीट लिहून काढलं पाहिजे. की इंडियन सोसायटी काय झालंय, वाचून झालंय, नोट्स काढून झालंय, त्याच्यावरती टेस्ट देऊन झाले, ऑप्शनलच्या बाबतीमध्ये पण वाचून झालंय, टेस्ट लिहून झालेले आहेत, नोट्स काढून झालेले आहेत. ह्याचं एक असेसमेंट तुमच्या लेवलला झालं पाहिजे, जेणेकरून समजा एखादं शेड्यूल तुम्ही फॉलो करताय, टेस्ट सिरीजचा असेल किंवा एखादा क्रॅश कोर्सचा असेल, त्याच्यामध्ये मी त्या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे याचा विचार पाहिजे. सो त्यासाठी आधी सुरुवातीला काय करायला पाहिजे, एक स्टॉक टेकिंग एक्झरसाइज घ्यायला पाहिजे की वेअर डू आय स्टँड. ऑप्शनलच्या एखाद्या पार्टमध्ये किती गोष्टी राहिलेल्या आहेत, GS 1 मध्ये कुठल्या गोष्टी मी आन्सर करू शकतो, कुठल्या गोष्टींबद्दल मला काहीच आयडिया नाहीये, याचं एक क्लिअर असेसमेंट पेपरवरती तुमचं झालं पाहिजे, जेणेकरून एक थोडंसं सिलेबसचं अंडरस्टँडिंगच्या पण तुम्ही जवळ जाल. एकदा हे झालं आणि मग मेच्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला लक्षात आलं की हा माझा बॅकग्राऊंड आहे, हा माझा बेस आहे, याच्यावरती आता मला पुढचे दिवस फाईट करायचे, तर एक साधारणतः फ्रेमवर्क, ब्रॉड फ्रेमवर्क काय असायला पाहिजे तुमच्या शेड्यूलचं. तर एक लक्षात घ्या, जर आपला समजा 3 ऑक्टोबरला पेपर स्टार्ट होतोय, तर मी असं सजेस्ट करेन तुम्हाला सप्टेंबर, म्हणजे आपण समजा त्याच्या आधी असं एक केलं,
आपल्या दिवसाचे काही पार्ट पाडले. मॉर्निंग सेशन, सकाळचा, इव्हिनिंग सेशन आणि एक मधला दुपारचा सेशन आपण प्लॅन करू शकतो. पण आधी दोन ब्रॉड सेशनच्या लेवलला मला तुम्हाला सांगायचंय. एक समजा सकाळचं सेशन आहे आणि इव्हिनिंगचं सेशन आहे. याच्या पुढे मॅन्डेटरी म्हणजे समजा रविवारी ना माझा एसीचा पेपर आहे, रविवारी माझी इथिक्सची टेस्ट आहे, काही असो, एक सेशन तुमचा दिवसाचा मॅन्डेटरी ऑप्शनलला गेला पाहिजे. काही हो म्हणजे माझा त्या सेशन नंतर बाकी जीएस ला टाइम. नाहीतर काय होतं, समजा मला एसीची टेस्ट लिहायची रविवारी, मी काय करेन, मी त्या दिवशी शनिवारी पूर्ण एसी कडे जाईल. पण नाही, ते कधी दुपारनंतर जा. सकाळचं सेशन मॅन्डेटरी कशाला गेला पाहिजे, ऑप्शनलला. बघा जीएसच्या पेपरच्या बाबतीमध्ये ना तो इनपुट आउटपुट रेशो किंवा आपण म्हणू एफर्ट, यापेक्षा इथं एफर्ट जास्त लागणार आहेत तुम्हाला. तुम्ही एमपीएससीचे जर पेपर बघितले 2025चे ऑप्शनलचे, तर एक पेपर त्यांनी असा विचारलाय जो एकदम टॉपिकला धरून आहे आणि सगळा पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय एका पेपरमध्ये. तर दुसऱ्याला थोडेसे डायनॅमिक आणि आपण म्हणू गेस करायला लावणारे, ऑन द स्पॉट प्रश्न आन्सर जनरेट करायला लावणारे, अशा टाईपचे प्रश्न आहेत. सो दोन्ही कंटेक्स्ट मध्ये प्रिपेअर राहावं लागेल. आता एक गोष्ट मला आधीच क्लिअर करायची आहे की या 2025च्या मेन्सचे पेपर किती प्रकारे आपल्याला गाईड करू शकतात 2026 साठी. तर आपल्याला एक आयडिया येईल की नक्की हे कसं करतायत. पण परत एकदा, तो एक सोल फॅक्टर नसायला पाहिजे तुमच्या पुढच्या प्रिपरेशनचा. म्हणजे तुम्ही जर GS1 चा पेपर बघितलाय एमपीएससीचा 2025चा, काय ऑब्झर्वेशन आहे बरं तुमचे, बघितलंय का? तर खूपच असे डायरेक्ट आणि फॅक्च्युअल प्रश्न होते. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटचं सिग्निफिकन्स सांगा, महत्व सांगा, असा प्रश्न होता, बरोबर. GS2 चा पेपर रिलेटिव्हली थोडासा हा प्रश्न डिकोड करायला लावण्यासारखा होता. GS3 चा मिक्स्ड होता. GS4 मध्ये केस स्टडी त्यांनी खूपच म्हणजे असे विचारायचे वेळून विचारल्यासारखे केले. थेअरीचा पोर्शन चांगला विचारला. पण हे पुन्हा एकदा काय, जर आपण पूर्ण प्रिपरेशन याच्या बेसिसवरच ठरवली की आता GS1 कसा येणार, फॅक्च्युअलच येणार, GS2 असाच येणार, तर थेट थोडंसं चुकू शकतं. याचं कारण आहे एमपीएससी स्वतः ट्रान्झिशन मध्ये आहे, त्यांना पण कळत नाही नक्की काय करायचंय नक्की. म्हणजे हा प्रिलिमचा पेपर पण बघा, त्यांना नक्की कन्सेप्च्युअल विचारायचं आहे की फॅक्च्युअल विचारायचं आहे, त्यांना पण कळतंय. मग त्या कन्फ्युजन मधून तयार झालेला पेपर आहे असं म्हणता येईल. ते कन्फ्युजन त्यांचं मेन्सच्या लेवलला पण राहणार आहे. सो त्यामुळे तुम्ही असं डोक्यात ठेवून चालणार असाल की आमचा ऑप्शनलचा पेपर असा असा विचारला आणि मी तशीच प्रिपरेशन करायला पाहिजे, तर तो थोडंसं डायसी होऊ शकतं. सो ओव्हरऑल ते थोडंसं कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हायला पाहिजे की कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल दोन्ही लेवलला व्हायला पाहिजे. सो सुरुवातीला एक डोक्यात ठेवा की एक मॅन्डेटरी सेशन तुमचा कशाचा व्हायला पाहिजे, ऑप्शनलचा व्हायलाच पाहिजे. क्लिअर. मी म्हणेन की ऑक्टोबरला एक्झाम आहे, 3 ऑक्टोबरला, सप्टेंबर एंड पर्यंत रोज ऑप्शनल करा. बघा 3 डोमेन आहेत की जिथं ना आपल्याला रिलेटिव्हली जास्त मार्क मिळवायचे, त्यातला एक डोमेन आहे ऑप्शनल. बाकीच्या विषयांपेक्षा ऑप्शनलला वेळ पण तुम्हाला रिलेटिव्हली जास्त द्यायचा आहे, कारण त्याचा सिलेबस पण पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलचा आहे. आता काय होतं बघा, आपण जर असं ठरवलं की 1 महिना ऑप्शनल करू, 2 महिना ऑप्शनल करू, तर तो तितका डिटेलमध्ये होत नाही. ही पहिली गोष्ट. म्हणजे यावेळेला काय झालं की मुलांनी खूप शेवटी ऑप्शनल स्टार्ट केला, आधी जीएस कडे हे दिला. पॅरलली जाऊ द्या, असं पण नाही की एक दिवसभर ऑप्शनल करत बसलोय. ऑप्शनलच्या माझा एक डेफिनेट टाइम आहे, त्या टाइमला मी रिस्पेक्ट देणार आहे. म्हणजे मी म्हटलं की आफ्टरनून सेशन पर्यंत माझं काय चालणार आहे, ऑप्शनल चालणार आहे. आणि एक लक्षात घ्या, जर तुम्ही जीएसची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली, जीएसचं स्ट्रक्चरिंग जमायला लागलं, तर ऑप्शनलच्या बाबतीमध्ये आन्सर रायटिंग एवढा चॅलेंज नसतो, कारण तिथे कंटेंट हा एक डॉमिनेटिंग फॅक्टर असतो. तुम्हाला काय करायचंय, कंटेंट जास्त डिलिव्हर करायचं. त्यामुळे इथे कंटेंट वरती काय असायला पाहिजे, तुमच्या होल्ड असायला पाहिजे. आता जर समजा मी असं म्हटलं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत, त्यातले एक 15 दिवस मी समजा घालवले की माझ्या 15-20 दिवस मला पूर्ण रिव्हिजन किंवा पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट द्यायच्यात ऑप्शनलच्या, यासाठी गेले. एक 3.5 महिने समजा माझ्याकडे ऑप्शनलसाठी आहेत असं मी कन्सिडर केलं, तर किती आठवडे साधारणतः मला मिळतात,
समजा 105 दिवसांचं टार्गेट मी ठेवलं ऑप्शनल कम्प्लीट करण्याचं. म्हणजे माझं गणित वीक आहे, म्हणजे तुम्ही आता सीसॅटचा पेपर देऊन आलेला 12 ते 14. ओके, तर मग काय करा, तुमचा सिलेबस जर समजा तुम्हाला 14 वीक्स मिळत आहेत, तर 14 पार्ट मध्ये सिलेबस डिवाइड करा. सिम्पली काय करायचं, समजा कुठला ऑप्शनल आहे इथे बसलेल्यांपैकी? PSI, अँथ्रोपॉलॉजी, अँथ्रो, सोशियोलॉजी. सो समजा सोशियो आहे, अँथ्रो आहे. तुम्ही काय करायचं, तुमच्या सिलेबसला 14 पार्ट मध्ये डिवाइड करायचंय आणि टार्गेट ठेवायचंय की समजा त्यातला पहिला पार्ट या मंडे टू सॅटरडे मी कव्हर करेन आणि संडेला त्या पार्ट वरती काय करेन, टेस्ट लिहिण्याचा प्रयत्न करेन. मग ते PYQ असतील समजा UPSCचे, UPSCने या पॉइंट वरती काय विचारलंय. समजा अँथ्रोपॉलॉजीचा सिलेबस आहे, मी टार्गेट ठेवलं की 2.1 कल्चर, 2.2 सोसायटी, 2.3 मॅरेज, हे 3 टॉपिक मी या वीक मध्ये कंप्लीट करणार. सो रविवारी त्याच्यावरती काय दिली पाहिजे, टेस्ट. फक्त एवढंच लक्षात घ्या, ऑप्शनलच्या बाबतीत टेस्टचं पर्पज माझ्या अंडरस्टँडिंग नुसार ती अकाउंटेबिलिटी आणि इफिशियन्सी राहण्यासाठी असायला पाहिजे. म्हणजे काय होईल बघा, जर समजा तुम्ही तसं टार्गेट नाही ठेवलं तर तुम्ही काय म्हणाल, पुढच्या सोमवारी कंप्लीट करू, असं नाही. यासाठी माझ्याकडे किती टाइम आहे, या वीकचाच टाइम आहे. जर तुम्ही याला धरून तुमचं शेड्यूल बनवलं आणि त्याच्यानुसार टेस्ट सिरीज दिलीत तर त्याचा जास्त फायदा होईल. नाहीतर काय होतं, समजा मार्केटमधल्या टेस्ट सिरीज आहेत तर त्या तुमच्या रिक्वायरमेंटला मॅच होत नाहीत ऑप्शनलच्या. मला या 2 टॉपिकला कंप्लीट करायला किती वेळ लागणार आहे हे माझ्या लेवलला मला समजलं पाहिजे. सो त्यामुळे तसं टेस्ट सिरीजचं टाइम टेबल कस्टमाइज जर बनवता येत असेल आणि त्या प्रकारे जर पेपर कोणी चेक करून देत असेल तर दॅट विल बी अ बेटर केस. आलंय लक्षात? अदरवाईज तुम्ही स्वतःच्या लेवलला टार्गेट ठेवून या टॉपिकवर UPSCने विचारलेले हे 5 प्रश्न मी सोडवून बघेन असं एक ठेवू शकता. क्लिअर? याच्या बाबतीत तुम्हाला काय मदत मी करू शकतो याच्याबद्दल मी सांगतो. बट कळलंय का लक्षात ऑप्शनलला काय करायचंय तुम्हाला? आता हे जर तुम्हाला असं वाटलं नाही मी ऑप्शनल खूप याच्या आधी केलाय, मी 2025चा मेन्स पण दिली आहे, तुम्ही हे 12 करा, काही प्रॉब्लेम नाही. पण ते काय असायला पाहिजे, प्रॅक्टिकल असायला पाहिजे, रिअलिस्टिक असायला पाहिजे आणि थोडंसं इफिशियन्सी ओरिएंटेड असायला पाहिजे की तितकं इफिशियंटली कंप्लीट होतंय का याचा विचार व्हायला पाहिजे. क्लिअर? आता याच्यामध्ये पण ऑप्शनलच्या लेवलला काही लोकांचे वेगवेगळे लेवल असणार आहेत की जसं की काही लोकांचे समजा नोट्स तयार असतील, काही लोकांनी अजून वाचलेलं पण नसेल, काही लोकांनी नोट्स बनवलेले आहेत, लेक्चर्स पाहिलेले आहेत, आधी टेस्ट पण देऊन बघितलेले, असे वेगवेगळे लोक असतील. जर समजा तुम्ही आधी मेन्स दिली, तुम्ही याच्या आधी नोट्स बनवलेले आहेत, तर या वीक मध्ये या आठवड्यात तुमचं टार्गेट मायक्रो नोट्स बनवणं असायला पाहिजे. म्हणजे मी काय करेन, ऑप्शनलचा आणि GS4 मधला किती दिवसाचा गॅप आहे, 18 तारखेला आपला GS4 चा पेपर संपणार बरोबर, 24 तारखेला काय आहे, ऑप्शनलचा पेपर आहे बरोबर. किती दिवस मिळत आहेत, मग त्या 6 दिवसात मी माझं ऑप्शनल 2 ते 3 वेळा रिवाइज करू शकतो. अशा मायक्रो नोट जर माझ्याकडे असतील, परत एकदा मी काय असणार आहे, ऍडव्हान्टेजियस पोझिशनला असणार आहे. म्हणजे मायक्रो नोट्स म्हणजे काय, समजा एखादा टॉपिक आहे तुमच्या कुठल्याही सिलेबस पॉइंट मधला, समजा अँथ्रोपॉलॉजीचं एक्झाम्पल द्यायचं झालं की कल्चरचा पॉइंट आहे, अशा गोष्टी ज्या स्पेसिफिकली तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक्झाम हॉलमध्ये, डेफिनेशन, कीवर्ड्स, स्कॉलरची नावं, एक्झाम्पल्स, हे बघा, हे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये स्वतःहून जनरेट करू शकता का? ऑप्शनलच्या पेपरमध्ये चॅलेंज काय असतं, ते उत्तर GS ओरिएंटेड वाटू नये याचं. मग त्यासाठी लागणाऱ्या स्पेसिफिक गोष्टी तुमच्या कशात आल्या पाहिजेत, मायक्रो नोट्स मध्ये आल्या पाहिजेत. जर समजा नसेल, तुमच्या आधीच्या नोट्स नसतील आणि मला वाचायचंच असेल तर टार्गेट काय असायला पाहिजे, त्या 7 दिवसाचं मी तो टॉपिक वाचून टाकेल आणि जो सोर्स मी फॉलो करणार आहे, ज्या नोट्स मी फॉलो करणार आहे तिथेच ते काय करेन, अंडरलाईन करेन, तिथेच समजा स्टिकी नोट्स लावेन कशाच्या, की यातलं काय लक्षात ठेवायचं याचा. सो डिपेंडिंग आपण तुम्ही कुठे आहात त्यानुसार प्लॅन करायला पाहिजे, पण एक 14 आठवड्याचं शेड्यूल तुम्ही बनवलं पाहिजे. मॅन्डेटरी बेसिसवर रोज एक कशाचा सेशन व्हायला पाहिजे, ऑप्शनलचा व्हायला पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी तुमच्या GS4 ची टेस्ट असू द्या की कशाची, दुपारपर्यंत माझा काय असणार आहे, ऑप्शनल असणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ऑप्शनल स्पेसिफिक कोणाला काही प्रश्न आहे का?
नाही करता येत ऑप्शनल चेंज. ऑप्शनल आणि ऑप्शनलची लँग्वेज तुम्हाला चेंज करता येत नाही, कारण ते आधीच फिल केलेलं येतं. ठीक आहे. अजून ऑप्शनलच्या प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये कोणाला काही प्रश्न? बघा, बेसिक ऑप्शनल मध्ये मार्क्स मिळवण्याच्या ना काही पुन्हा एकदा स्टेजेस असतात. ऑप्शनलचा सिलेबस बेसिक तुम्ही सगळा कव्हर केला तर एक रिलेटिव्हली डिसेंट मार्क तुम्हाला मिळतात. म्हणजे मला काय अंडरस्टँडिंग आहे, बरोबर. आणि एमपीएससीच्या केसमध्ये बघा, मी एक क्लिअर सांगितलं होतं. आता समजा तुमचे कॉम्पिटेटर आहेत आणि एक कन्सेप्ट आली तुमच्या, समजा पॉवर, ऑथॉरिटी, लेजिटिमसी, पीएसआर मधली कन्सेप्ट आली, तर त्याच्यावरती समजा तू काहीतरी लिहिलंस, मॅक्स वेबरनी पॉवर बद्दल असं म्हटलेलं आहे आणि मला काहीच माहित नाही, कुणाला मार्क मिळतील? तू ज्यांनी काहीतरी मॅक्स वेबर किंवा पॉवर ऑथॉरिटी रिलेटेड लिहिले, बरोबर. सो पहिला तुमचा मोड ऑफ ऍक्शन असायला काय पाहिजे, याच्या रिलेटेड मी काहीतरी साऊंड आन्सर लिहू शकतो का याच. एक्सेप्शनल हा मुद्दाच नाहीये बघा. मुख्य परीक्षा ही इतरांपेक्षा कमी खराब आन्सर लिहिण्याची असते, ती एक्सलंट आन्सर लिहिण्याचीच नसते. कारण 3 तासामध्ये काय होतं, पेपर्स कम्प्लीट करणं टास्क असतो. सो तुझ्या लेवलला पहिलं टास्क काय असेल, ऍटलिस्ट ऑप्शनलच्या सगळ्या पॉईंटच्या अराउंड मी बेसिक आन्सर लिहू शकतो का याच्यावर. एकदा ते झालं की रिवाइज करताना मग तू विचार करू शकतोस की आणखी काय करता येईल. बरोबर, एक्झॅक्टली, बरोबर. हे बघा, एकदा तुम्ही हे बेसिक केलं ना, तर आता हे थोडंसं नंतरच आहे म्हणून मी आता ते घेत नाहीये. आपण नंतर पुन्हा एकदा बोलू की त्याच्यावरती ऑप्शनल मध्ये मार्क्स मिळवण्यासाठी, अजून मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे. आता एमपीएससीच्या बाबतीत तुम्हाला एक तर गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. समजा मी, माझा सोशलॉजी ऑप्शनल आहे, कोण पेपर चेक करेल बरं तुमचे सोशलॉजीचे? डिपार्टमेंट सोशलॉजीचं कुठलं, महाराष्ट्रामधलं कुठलं तरी एक डिपार्टमेंट, मुंबई युनिव्हर्सिटी असेल किंवा पुणे युनिव्हर्सिटी असेल, कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल, अँथ्रोपॉलॉजीचं कोण चेक करेल? किती डिपार्टमेंट आहेत महाराष्ट्रात अँथ्रोपॉलॉजीचे? खूप कमी. किती आहेत? एकच डिपार्टमेंट आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात अँथ्रोपॉलॉजीचं विद्यापीठाच्या स्तरावरती एकच डिपार्टमेंट आहे, पुणे विद्यापीठाचं. सो याचा अर्थ काय की तुम्ही अँटिसिपेट करू शकता तुमचे, म्हणजे त्यांच्याकडे जाऊन लगेच त्यांच्या घराबाहेर जाऊन बंदूक बिंदूक घेऊन उभं राहायचं नाही आपल्याला. याचा अर्थ काय, म्हणजे एक हे सांगतोय मी तुम्हाला, मार्क नंतर फेच करण्याचे, हे आता आपण डिस्कस नाही करणार आहे. जर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर गेले आणि पाहिलं, म्हणजे मी हे सोशलॉजीच्या वगैरे मुलांना पण सांगितलं होतं पेपरच्या आधी या वर्षीच्या, की पहा ना महाराष्ट्रातील आत्ता सोशलॉजी घेणारी लोक कोण आहेत. मग ते लिहित असतात ना न्यूजपेपर मधून वगैरे. म्हणजे समजा मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या सोशलॉजीच्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटला गेलो आणि मला लक्षात आलं एचओडी हे ही माणसं आहेत प्रोफेसर तिथली, मग त्यांनी कधीतरी न्यूजपेपरमध्ये लिहिलेलं असणार आहे. अर्थात या वर्षीचा सोशलॉजीचा पेपर ऑप्शनलचा बघितलं तर असं वाटतच नाही सोशलॉजी डिपार्टमेंट काही मेहनत घेतली. हे बाकीच्या ऑप्शनलच्या बाबतीत 2 पेपर, 2 पैकी एक डायनामिक होता, सोशलॉजीचे दोन्ही पेपर असेच होते, म्हणजे की सिलेबसला धरून. त्यांनी काही अशी मेहनत पेपर काढताना वगैरे घेतलेली दिसली नाही सोशलॉजीच्या डिपार्टमेंटनी. पण हे काय करू शकता तुम्ही, अँटिसिपेट करू शकता की ही माणसं कोण आहेत. मग मी असं म्हटलं, श्रुती तांबेंचं असं असं म्हणणं आहे, त्या पुणे विद्यापीठात आहेत ना. म्हणजे हे काय करता येतं, ही एक वे आहे तुम्हाला तुमचे मार्क्स बदलण्याचा. सो त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, पण पहिला बेसिक तुमचं हे काय झाला पाहिजे, सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. तो झाला असेल तो रिवाइज करा आणि त्याच्या काय बनवा, मायक्रो नोट्स बनवा. क्लिअर. कल्चर, कन्सेप्ट ऑफ कल्चर वरती प्रश्न विचारला त्यांनी यावेळेला, तर मला त्याच्याबद्दलच्या स्पेसिफिक गोष्टी माहित असायला पाहिजे. आणखी काही ऑप्शनल स्पेसिफिक प्रश्न? पीएसआर चे सगळीकडे आहेत. म्हणजे आपण एमपीएससीत पण बघतो ना, कुणीही पीएसआर शिकवू शकतो. त्याच्यामुळे पीएसआर, पॉलिटीचं लेक्चर घेणारा व्यक्ती पीएसआर शिकवू शकतो इथं. पण तसं पीएसआर यत्र तत्र सर्वत्र आहे. आणि एमपीएससी ऑप्शनल म्हणजे यावर्षी 2025ला एक 25% लोक पीएसआर आणि 25% लोक सोशलॉजी वाले होते. सो त्या केसमध्ये पण रिलेटिव्हली त्या याचा विचार करायला पाहिजे कॉम्पिटिशन. आणखी ऑप्शनल स्पेसिफिक काही प्रश्न नाही? पुढे जाऊया.
सो एक सेशन मॅन्डेटरी काय द्यायचंय, ऑप्शनलला द्यायचंय. आता तुम्हाला दुसऱ्या सेशनला काय करायचंय, जीएस ला टार्गेट करायचं. ते कसं करायचं, ऑगस्ट एंड पर्यंत किंवा आपण म्हणू सप्टेंबर पर्यंत, याचा थोडासा विचार करूया. तर आता आपला जो जून मंथ आहे त्याच्यात तुम्ही इथिक्स आणि एसे ला टार्गेट करायला पाहिजे. पुन्हा एकदा हे आपले असे दोन एरियाज आहेत ऑप्शनल सोबत की ज्यांना आपण काय करणार आहोत, हाय स्कोर साठी टार्गेट करणार आहोत. या दोन विषयांना लवकर घेण्याचं पर्पज असं आहे की याचा कंटेंट सोबत एक्सप्रेशन पण लागतो या दोन पेपरमध्ये. सो जर लवकर समजा एसेचं माझ्याकडे कंटेंट आलं, लवकर माझ्याकडे जर समजा इथिक्सचं बेसिक अंडरस्टँडिंग आलं आणि कंटेंट आलं, तर त्याचं मग मी ओव्हरऑल सारखे जास्त पेपर काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे जसं की गेल्या वर्षी दर एक आठवड्याला आपण इथिक्स आणि एसेचा पेपर लिहित होतो या 2025च्या ना. सो खूप मुलांनी चांगले एसेचे पेपर, इथिक्सचे पेपर लिहिलेले आहेत. खास करून मी हे अंडरलाईन करेन ज्यांनी आतापर्यंत ना फक्त ऑब्जेक्टिव्हची एक्झाम केलेली आहे, फक्त कंबाईनची एक्झाम टार्गेट केलेली आहे किंवा ऑब्जेक्टिव्हची मेन्स दिलेली आहे. त्या लोकांना असं वाटतं की आपण ना लिहू शकत नाही. उलट मी म्हणतो की ते लोक चांगले लिहित आहेत. म्हणजे एक इंटरेस्टिंग प्रकार होता की म्हणजे इतक्या चांगल्या त्या कविता पाठ करायची, इतके चांगले ते इथिक्स मधले पाठ करायचे, कारण पाठांतर करण्याची प्रचंड अफाट शक्ती. सुरुवातीच्या स्टेजला असं झालं की कुठेही कविता टाकू पण टाकू, नंतर ती फ्लो मध्ये किंवा ऑर्गॅनिक याच्यामध्ये आली. पण सुरुवातीला काय झालं, जस्ट हॅपेझार्डली ते टाकलं गेलं. त्यामुळे नंतर ते फ्लो मध्ये येण्यासाठी सुरुवातीला काय करायला पाहिजे, इथिक्स आणि एसेला टार्गेट करायला पाहिजे. म्हणजे आपण पण जे लेक्चर्स घेणार, समजा इथिक्सचं मी 8 जून पासून घेणार आहे, तर ते टार्गेटच असं आहे की जून मध्येच इथिक्स कम्प्लीट करणं. आलंय लक्षात? सो काय करायचंय तुम्हाला, जून मध्ये ऑप्शनल ओपन अप करायचं आहे आणि दुसरा सेशन कशाला द्यायचा आहे, इथिक्स आणि एसेला द्यायचा आहे. इन बिटवीन बघा, ऑप्शनल मी काय केलंय, इंटेन्स अभ्यास केलाय आणि नंतरचा सेशन माझा कशाचा असणार आहे, इथिक्स एसेचा असणार आहे. इन बिटवीन 1-2 तासाचं सेशन थोडासा ही एक्झाम प्रोसेस समजण्यासाठीचा दिला पाहिजे. ओके, म्हणजे मी त्याला असं म्हणेन स्किल एनहान्समेंटचं सेशन. बघा, मुख्य परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही 3 ऑक्टोबरला, 4 ऑक्टोबरला, 17-18 ऑक्टोबरला एक्झाम हॉलमध्ये बसणार आहात आणि तुम्ही सिरियस आहात या प्रोसेस बाबत, तुम्ही उत्तर डेफिनेटली लिहिणार आहात. म्हणजे ज्यांनी मुख्य परीक्षा दिली आहे बघा, त्यांनी जे प्रोसेस बाबत सिरियस होते, ऑलमोस्ट पेपर कंप्लीट केलेला आहे. प्रॉब्लेम कधी होतो की ते स्ट्रक्चरली तितकं चांगलं आन्सर झालंय का, जशी अपेक्षा आहे, डिमांड आहे प्रश्नाची, ती ऍड्रेस झाली आहे का. सो मी सजेस्ट करेन की बघा, वीकली एक टेस्ट लिहिली पाहिजे स्पीड मॅनेजमेंटसाठी आणि डेली एक क्वेश्चन आन्सरशी खेळलं पाहिजे स्किल एनहान्समेंटसाठी. तर त्यात सिम्पली तुम्ही काय करू शकता, जो टॉपिक स्टार्ट झालाय त्याच्यावरती एखादा प्रश्न लिहून बघणं. पुन्हा एकदा हे ना ऍडव्हॉक पद्धतीने नका फॉलो करू की दुसरे कोणीतरी शेड्यूल दिलंय की हा या टॉपिकचा क्वेश्चन लिहून बघा. त्याने काय होतं, आपण ना जस्ट फक्त ती कर्मकांड म्हणून ती प्रोसेस फॉलो करतो, पण तुम्हाला आता कुठल्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार आहे हे समजत नाही. मग जून मध्ये आपण म्हणू स्किल एनहान्समेंटच्या लेवलला कशावर काम करता येईल, इथिक्सच्या आन्सर रायटिंगच्या वरती काम करता येईल. नंतर मग जुलैमध्ये मी जे टॉपिक करणार आहे त्याच्यावरती यामध्ये काही आन्सर लिहून बघता येतील. सो डेली बेसिसवरती काय झालं पाहिजे, एका प्रश्नाचा विचार झाला पाहिजे, त्याच्यामध्ये मग मी कोणते डायग्राम काढू शकलो असतो, आणखी उत्तराला कसं चांगलं करू शकलो असतो, याचा एक रेग्युलर विचार तुमच्या लेवलला झाला पाहिजे. कळलंय? सो जून मध्ये काय कम्प्लीट करायचं आपल्याला, जीएसच्या लेवलला इथिक्स आणि एसे कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर जुलैमध्ये जीएसच्या ह्या डोमेनमध्ये आता इकडे काय सुरू राहणार आहे, तुमच्या एक सेशन मध्ये ऑप्शनल कंटिन्यूच राहणार आहे, बरोबर. जुलैमध्ये काय करायचं, इकडे जीएसच्या सेशन मध्ये सिलेबस मधले मेन स्पेसिफिक टॉपिक करायचे. आत्ताच आपण पूर्व परीक्षाचा खूप अभ्यास केलेला आहे, मेन स्पेसिफिक टॉपिकशी थोडा काय झालाय, डिस्कनेक्ट झालाय. तर त्या कंटेक्स्ट मध्ये मेन स्पेसिफिक टॉपिक म्हणजे काय, इथिक्स आपण तिकडे डिकोड हे केलेलं आहे, पण जीएस3 मध्ये समजा इंटरनल सिक्युरिटी आहे किंवा जीएस2 मध्ये गव्हर्नन्स आहे, जीएस1 मध्ये सोसायटी आहे.
पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया आहे, वर्ल्ड हिस्ट्री आहे. असे जे टॉपिक आहेत ना प्रत्येक जीएस मधले मेन स्पेसिफिक टॉपिक, त्यांना टार्गेट करायला पाहिजे या जुलै मंथ मध्ये. ते रिलेटिव्हली आपण म्हणू प्रत्येक सिलेबसच्या 30-40% असतील जीएस 1, 2, 3च्या, पण कॉस्ट बेनिफिट त्याच्यामध्ये काय आहे, जास्त आहे. खूप मोठं काही न वाचता त्याला एक टार्गेट करता येऊ शकतं. सो जुलैमध्ये अँबिशियसली काय करायला पाहिजे, असे मेन स्पेसिफिक टॉपिक कव्हर करायला पाहिजेत. एकदा ते झाले की ऑगस्ट मध्ये प्री आणि मेन्सला कॉमन असलेले टॉपिक घेतले पाहिजे. म्हणजे जे आता तुम्ही प्रिलिमला केलेत, पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, असे विषय की ज्याच्यात तुम्हाला नवीन आता काही नाही वाचायचं, फक्त एवढंच त्याचा काय विचार करायचा आहे, आता मेन्स मध्ये याची उत्तर कशी लिहायची. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी प्रिएम्बल टॉपिक वाचलाय बरोबर. मग प्रिएम्बल मधलं इंट्रोडक्शन काय, प्रिएम्बल मधलं कन्क्लुजन काय, प्रिएम्बल मधल्या सुप्रीम कोर्टच्या केसेस काय आहेत ज्या मला मेन्स मध्ये लिहायला लागतील. अशा प्रकारे आता पॉलिटीला बघावं लागेल. ते आपण कशामध्ये बघणार आहोत, ऑगस्ट मंथ मध्ये बघायचं आहे. म्हणजे जेणेकरून एक सप्टेंबर मंथ तुम्ही कशाला देऊ शकता, रिव्हिजनला देऊ शकता. आता याच्यात थोडस समजा आपण म्हणू 5-6 दिवस तुमच्या कंटेक्स्ट मध्ये आजूबाजूला होऊ शकतात, पण एक अँबिशियस टार्गेट काय असेल माझं, इथिक्स एसे पहिल्या मंथ मध्ये, मेन स्पेसिफिक दुसरे टॉपिक दुसऱ्या मंथ मध्ये, आणि प्री आणि मेन्सला आता जे मी प्री मध्ये केलेले टॉपिक आहेत, सोर्स बदलायचा नाहीये, फक्त मेन्स ओरिएंटेड त्याला अप्रोच करायचं आहे, असे टॉपिक ऑगस्ट मध्ये. कळलंय? हा, बर. आता या कंटेक्स्ट मध्ये बघा पुन्हा एकदा कसं अप्रोच करायला पाहिजे, किंवा आता आपली जी बॅच असणार आहे मेन्स साठी एमपीएससीच्या, त्याच्यामध्ये ना दोन गोष्टी, दोन कंपोनंट आपले आहेत. एक आहे टेस्ट सिरीज वाली बॅच, म्हणजे समजा ज्यांच्या नोट्स तयार आहेत, ज्यांना असं वाटतं मला आता व्हॅल्यू एडिशनची गरज नाहीये, मला रायटिंग अप्रोच वरती काम करायचं आहे, स्पीड मॅनेजमेंट वरती काम करायचं आहे, आणि डिस्कशन मधल्या इनपुट्सनी मी काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. सो त्या लोकांनी काय करायला पाहिजे, टेस्ट सिरीज फक्त फॉलो करायला पाहिजे. पण समजा मला नाही, काही टॉपिक झालेलेच नाहीत, सोसायटी टॉपिक आहे, गव्हर्नन्स टॉपिक आहे, किंवा जीएस 3 मधले बरेच टॉपिक आहेत जे मेन्स ओरिएंटेड करायला पाहिजेत, मग त्यांनी थोडंसं म्हणजे जी दुसरी बॅच आहे आपली टेस्ट सिरीज प्लस क्रॅश कोर्स, त्याचा हे करायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एक शेड्यूल दाखवतो फक्त टेस्ट सिरीजचं. हे शेड्यूल मी नंतर ह्याच्यावरती टेलिग्रामला पण शेअर करतो. नॉट नेसेसरली तुम्ही टेस्ट सिरीज फॉलो केली नाही केली समजा, तरी हे तुम्ही काय करू शकता, तुमच्या लेवलला फॉलो करू शकता. 14 जूनला समजा इथिक्सची टेस्ट आहे, इथिक्सच्या थोड्या जास्त टेस्ट आपण प्लॅन केलो, कारण त्याच्यामध्ये रायटिंग स्किल इन्हान्समेंट वरती मेजर फोकस करायचं. आता इथे 28 जून ते 5 जुलै काय करायचंय, गव्हर्नन्सचा स्टडी करायचा. समजा तुझा झालाय तर तू डायरेक्ट काय करू शकतो, टेस्टला अप्रोच करू शकतो. अदरवाईज याच्यामध्ये जे डेली लेक्चर्स आहेत ते थोडेसे केले पाहिजे. बघा प्री आणि मेन्सच्या मधला जो पिरियड आहे ना, जर तुमचं मटेरियल तयार नसेल तर ते सेल्फ अक्युमुलेट करायला जायला नाही पाहिजे. म्हणजे तू समजा असं म्हटलंस की ऑप्शनलचं ना मी आता नोट्स बनवतो, नाही तर त्या नोट्स घेतल्या पाहिजेत किंवा पुस्तक घेतलं पाहिजे आणि त्यातच अंडरलाईन करायला पाहिजे, त्यातच ती शॉर्ट नोट्स बनवली पाहिजे, कारण त्यासाठीचा टाइम नाहीये. ते मग मग रायटिंगचा रिव्हिजनचा टाइम मिळत नाही. मग ते थोडंसं बघायला पाहिजे की समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही यातले काही एरियाज माझे झालेत काही न झालेत, तर त्याच्या ओरिएंटेड फक्त तो क्रॅश कोर्स पण तुम्ही लावू शकता, म्हणजे त्या सब्जेक्टचं पण लावू शकता. फक्त एवढंच की ते तुमच्या लेवलला डिसाईड करावं लागेल की या सिलेबसच्या पर्स्पेक्टिव्हने मी किती प्रिपेअर्ड आहे. म्हणून मी म्हटलं स्टॉक टेकिंग एक्सरसाइज पहिले 2 दिवस करा. माझं काय झालंय, माझं काही नाही झालंय, याचं एक क्लिअर असेसमेंट एका पेजवरती तुमच्या लेवलला झालं पाहिजे. ते झालं की पुढे काय करायचं याचा नक्की अंदाज येतो. आलंय लक्षात? सो ब्रॉड फ्रेमवर्क लक्षात आलंय का, नक्की कसं कम्प्लीट करायचंय ते. काय होतं बघा, हे डोक्यात नसेल तर मग ते हॅपेझार्ड मॅनरनी सिलेबस कम्प्लीट केला जातो. नक्की कधीपर्यंत काय कम्प्लीट करायचं आहे याच्यात डोक्यात टार्गेट असतील तर टाइम बाउंड इफिशियन्सी वाढताना दिसते. जीएसच्या प्रिपरेशनच्या बाबतीत काही डाऊट आहेत? मी ऑप्शनल मध्ये जसं म्हटलं
बघा मुख्य परीक्षा तुम्ही आता मेन्स दिली बरोबर, काय चॅलेंज वाटलं तुम्हाला पेपर लिहिताना? कम्प्लीट करणं हा टास्क होता. पुढे ओके, मला सांगा तो प्रश्न होता सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटचं इम्पॉर्टन्स सांगा, आला लिहिता? मला सांग म्हणजे सविनय कायदेभंगाचे महत्व सांगा, असा प्रश्न आला तर आपल्या सगळ्यांना लिहिता येणार आहे का? व्यापक चळवळ झाली, भारतातील वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या स्तरावरून भाग घेतला, लिहिता येणार आहे ना? पण समजा त्याविषयी एका इतिहासकाराचं म्हणणं आहे ते मी त्याच्यात लिहिलं तर काय होईल? व्हॅल्यू एडिशन. बरोबर की एक प्रश्न युपीएससीने विचारला होता की भारतीय उच्च न्यायालयांमध्ये महिला न्यायाधीशांचं प्रमाण कमी आहे, तर चर्चा करा ते का प्रमाण जास्त असायला पाहिजे वगैरे, याच्यावर तुम्ही खूप लिहिलं. पण महिला न्यायाधीशांचं प्रमाणच किती आहे हेच मला माहित नसेल तर ते उत्तर काय होतं? शॅलो होत. येते लक्षात? इथिक्सच्या बाबतीमध्ये, GS3च्या काही प्रश्नांच्या बाबतीत असं नसणार आहे की तुम्ही लिहू शकणार नाही. चांगलं स्पेसिफिक उत्तर लिहायला काय होणार आहे? एफर्ट घ्यावे लागणार. सो समजा प्रत्येक पॉइंट ओरिएंटेड, जीएसचा एक पॉइंट घेतला आपण म्हटलं फूड सिक्युरिटी नावाचा एक पॉइंट आहे GS3चा, किंवा करप्शन हा पॉइंट आहे GS4. जस्ट मी एक्झाम्पल म्हणून दोन गोष्टी घेतो, याच्या रिलेटेड तुम्हाला परीक्षेमध्ये काय लागतं याचा विचार करा. एक, याचं डेफिनेशन किंवा मिनिंग. तर मी म्हणेन की सगळ्या सिलेबस पॉइंटच्या व्याख्या तुमच्याकडे तयार असायला पाहिजे. बरोबर, अन्न सुरक्षेची, फूड सिक्युरिटीची व्याख्या माझ्याकडे आहे का? बरोबर, ही पहिली गोष्ट. मायक्रो नोट्स मध्ये तुमच्या काय येईल जीएसच्या? तर हे तुमचं एखाद्या सिलेबस पॉइंटवरच मटेरियल तयार नसेल समजा, तर तुम्ही जे मटेरियल फॉलो करणार आहात त्यात तुम्हाला हे शोधायचं आहे, हे लक्षात घ्या. ते एकदा लक्षात आलं की त्या मटेरियलची युटिलिटी वाढेल. दुसरं काय घ्यायचंय? कीवर्ड्स. मेन्सचं आन्सर इनरिच करण्यासाठी काही कीवर्ड्स सांगू शकता का मला? फूड सिक्युरिटी रिलेटेड काही कीवर्ड्स. कीवर्ड काय होता? बघा, कीवर्ड म्हणजे काय? जो तुमच्या आन्सरला इनरिच करेल, तुमच्या आन्सरला एक चांगलं व्हॅल्यू एडिशन प्रोव्हाइड करेल, इम्पॅक्टफुल ठरवेल तुमचं आन्सर, आणि कमी शब्दांमध्ये एक्झामिनरला जास्त गोष्टी कम्युनिकेट करेल. ओके, आहे त्याच्यामध्ये. अजून कोणाला फूड सिक्युरिटी रिलेटेड कीवर्ड माहिती? न्यूट्रिशनल सिक्युरिटी, बरोबर, पोषण सुरक्षा. कारण तेंडुलकर समिती तुम्ही वाचलं असेल की त्यांनी आपल्या ह्याला काय म्हणतो आपण त्याला, पॉवर्टी लाईनला काय म्हटलंय? दारिद्र्य रेषेला हंगर लाईन म्हटलेलं. कारण तुम्ही कशाचा विचार करताय? फक्त कॅलरीजचा विचार करताय. सो त्यांनी म्हटलं की त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. न्यूट्रिशनल सिक्युरिटी हा एक काय आहे त्याचा कीवर्ड आहे समजा. पोषण सुरक्षा किंवा ट्रिपल बर्डन ऑफ माल न्यूट्रिशन. कुपोषणाचा तिहेरी ताण. इंडियामध्ये काय सध्या विटनेस करतोय आपण? ट्रिपल बर्डन ऑफ माल न्यूट्रिशन. कुपोषण फक्त एक नाही, अंडर न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये, अपुरं पोषण, लोकांना कमी खायला मिळतंय. मग तिकडे पालघर मधली आदिवासी मुलं आहेत, ओडिसा मधली समजा कालाहंडी मधली काही मुलं आहेत, त्यांना काय मिळते? अंडर न्यूट्रिशन मिळते. हा पहिला आस्पेक्ट. ओव्हर न्यूट्रिशन, ओबेसिटी सारख्या गोष्टी वाढल्या. सो दुसरं आणि तिसरं काय? हिडन हंगर, छुपी उपासमार, मायक्रो न्यूट्रिएंट्स न मिळणं, हे या तिसरा याच्यामधला कंपोनंट आहे. हा काय झाला? पुन्हा एकदा फूड सिक्युरिटी रिलेटेड माझा कीवर्ड झाला. मग करप्शनच्या रिलेटेड माझ्याकडे असे कीवर्ड्स आहेत का? संस्कृतायझेशन ऑफ करप्शन, सिस्टमिक करप्शन, इन्स्टिट्यूशनल करप्शन. थोडक्यात काय, तुम्हाला जर एखादा सिलेबस पॉइंट सांगितला तर लगेच त्याच्या रिलेटेड काय आठवले पाहिजेत? कीवर्ड्स आठवले पाहिजे. तिसरं,
एक्झाम्पल्स, चांगले एक्झाम्पल. मग फूड सिक्युरिटी रिलेटेड किंवा न्यूट्रिशनल सिक्युरिटी रिलेटेड जे एक्झाम्पल मल्टिपल कंटेक्स्ट मध्ये वापरता येतं, की एक मधाचं गाव आहे महाराष्ट्रामध्ये, माहितीये कोणतं आहे? मांगर हे मधाचं गाव आहे. ते न्यूट्रिशनल सिक्युरिटी आणि इकॉनॉमिक्स ऑफ अॅनिमल रेअरिंग, पशुधनाविषयीचा जो टॉपिक आहे GS3 मध्ये, त्या दोन्हीला हे करतो. तर असे एक्झाम्पल पाहिजेत माझ्याकडे, जे आन्सरला माझ्या काय करतील, अनेक आणखी स्पेसिफिक करतील. चौथं आणखी काय लागतं बघा, एमपीएससीनी ऑलमोस्ट हाफ क्वेश्चन मध्ये अप्लाइड किंवा करंट अफेअरच्या क्वेश्चन मध्ये विचारलं, गव्हर्नमेंटनी याच्या रिलेटेड काय केलं, शासनाचे उपक्रम काय आहेत या टॉपिकच्या रिलेटेड, मग करप्शनच्या रिलेटेड काय काय केलेलं आहे, फूड सिक्युरिटी रिलेटेड काय 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 बरं फूड सिक्युरिटी रिलेटेड आपल्याकडे इनिशिएटिव्ह, आपला नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे, मिड डे मील आहे, ICDS सारखे प्रोग्राम आहेत, हे सगळं काय फूड सिक्युरिटी सारखे हे आहेत, बरोबर. सो गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहेत. बाकी सगळे बाकी कॉमन पॉईंट असतात बघा, की चॅलेंजेस काय आहेत, वे फॉरवर्ड काय असायला पाहिजे, पण हे स्पेसिफिक पॉईंट तुम्हाला लिहायला लागतात. आणि एक पाचवा पॉईंट मी सांगेन, तो म्हणजे इनोव्हेटिव्हनेस. आता हा काय प्रकार आहे, तर एखाद्या पॉइंट रिलेटेड एक डायग्राम मी काढू शकतो का, एखादा फ्लो चार्ट आधीच तयार ठेवू शकतो का, तर असं थोडं पॉइंट वाईज जायला पाहिजे. आलंय लक्षात? छोट्या छोट्या डायग्राम असू शकतात, सर्क्युलर इकॉनॉमीचे डायग्राम असेल, तर अशा पॉइंट वाईज काही डायग्राम प्रिपेअर करून ठेवल्या टॉपिक वाईज, तर त्याचा काय होणार आहे, एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. सो थोड्या मेन्शन नोट्स तशा असायला पाहिजे. स्पेसिफिक ज्या गोष्टी लागणारच आहेत लिहायला, त्या हे करायला पाहिजेत. दुसऱ्या काही गोष्टी व्हॅल्युएशन टॉपिक वाईज करता येतं, जसं की GS2 मध्ये सुप्रीम कोर्टच्या केसेस असायला पाहिजेत, काही कॉन्स्टिट्यूशन, NCRWC त्यांनी प्रिलिमलाच विचारलं, तर ते NCRWCच्या रेकमेंडेशन थोड्या पाठ असायला पाहिजेत. सो ते थोडं मेन्स ओरिएंटेड करायला पाहिजे, जे तुमच्या आन्सरला काय करेल, आणखी इफेक्टिव्ह बनेल. सेकंड ARCचे आहे. ठीक आहे, आले लक्षात? आणखी काही GS स्पेसिफिक प्रश्न? रिव्हिजन करायला पाहिजे त्याची गोष्टीची, रिव्हिजनचे टार्गेट द्यायला पाहिजे थोडे. ठीक आहे ना, ते आपण लेक्चर्स मध्ये कव्हर करू GS. आणखी काही प्रश्न? अजून प्रोसेस स्टार्टच झाली नाही, त्यामुळे प्रश्नच नाहीये, असं आहे का काही? काही प्रश्न नाहीये बघा त्याचा. कॉलेज ग्रॅज्युएशन आपण लेखी स्वरूपातच करत आलोय ना आता, त्यामुळे ते इल्युजन आहे. उलट आपल्याला जास्त लिहिण्याची सवय आहे, इथं कमी लिहायचे, 150 शब्दांमध्ये 250 शब्दांमध्ये लिहायचं आहे. सो तसं जर कम्फर्ट झोनचा बॅरियर असेल, तर उद्या मी टाकलेलंच आहे काय आपल्याकडे ते, बरोबर, काय एसएची टेस्ट आहे, बरोबर, तर तो लिहिला पाहिजे. तो पेपर लिहिताना बिलकुल तुमच्या डोक्यात असं नसायला पाहिजे की हा UPSCचा पेपर लिहितोय आपण, MPSCचा लिहितोय. तुमची नॅचरल स्टाईलनी लिहा, स्टार्ट करा प्रोसेस, तो कम्फर्ट झोन ब्रेक करा, आपोआप नंतर गोष्टी वर्क व्हायला सुरुवात होत. म्हणजे एक सिंपल गणित आहे बघा, ज्या वेळेला बाकीचे करणार नाही तेव्हा तो फक्त करणं, ही गोष्ट झाली तरी पण ते वर्क होणार आहे ना. म्हणजे मला पर्सनली, म्हणजे आपण ना एसएच्या ह्याला टेस्टला एक टॉपिक देतो, आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन. म्हणजे उद्या लगेच तसं देणार नाही मी, लगेच घाबरू नका. आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन, पावसात पळण्याची कला. काय अर्थ असेल बरं याचा, आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन? रेन काय सिम्बोलाइज करतो त्याला, म्हणजे या एसीच्या टॉपिक मध्ये रेन काय सिम्बोलाइज करतं?
अडचणी, चॅलेंजेस, बरोबर. अजून अनसर्टनिटी. त्या चॅलेंजेसनी काय निर्माण होते? अनसर्टनिटी, की पुढे रस्ता क्लिअर आहे का, की काय काय माहित नसतं. सो अशा वेळेला अनसर्टनिटी आणि चॅलेंजेस असतात, त्यावेळी रिलेटिव्ह कॉम्पिटिशन बाजूला ठेवतो. द आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन, तो थोडासा स्पीडअप केल्या गोष्टी तर जास्त त्या वर्क होतील. म्हणजे एक क्लिअर गणित दाखवायचं झालं तर गेल्या वर्षी किती लोक झाले होते मेन्स साठी क्वालिफाय? माहितीये कोणाला? 2700 लोक झाले. त्यांनी 16 का 17 पट लोक घेतली होती जागांच्या याच्यामध्ये, 2700 लोक होते. तुम्हाला काय वाटतं बरं, किती लोकांनी तो पेपर शेवटपर्यंत सिरियसली लिहिला असेल, किंवा किती लोक ऍक्च्युअल फाईट करत होते? काय वाटतं, तुम्ही दिला ना? किती लोकांनी केलं असेल? आता बघा, त्यातले ना अर्धे लोक आधीच फॉरेस्टला बाजूला झाले होते, त्यातले काही लोक आधीच कंबाईनच्या मेन्सला पण हे झाले होते. 500 लोक होती ऍक्च्युली, 500-600 लोक, जे काय करत होते, ऍटलिस्ट फाईट करण्याचा प्रयत्न करत. मग हे खूप चांगली संधी आहे असं मला परत एकदा स्ट्रेस करायचं आहे, की अनसर्टन आहे मेन्स, सब्जेक्टिव्ह आहे मेन्स, बट अगेन रिलेटिव्ह कॉम्पिटिशनचा विचार करून रुथलेस थोडंसं राहिलं पाहिजे. लोकांना घरी जायचंय, जाऊ द्या. लोकांना कट ऑफचे, आणि एमपीएससीचं मला एक पर्टिक्युलरली हे वाटतं त्या मुलांचं, की ते एवढ्या चर्चेत असतात, ते चर्चा जरी कमी झाल्या ना तरी मुलांचं अजून मार्क्स वाढते. पेपर कसा होता, त्यानंतर कट ऑफ किती लागणार, मग पहिली आन्सर की कधी येणार, मग आल्यानंतर यातले किती प्रश्न बदलणार, याच्यामध्येच अर्धा वेळ घालणार आहेत सगळे लोक. तर त्याच्यामुळे त्यांना त्या वेळेने जाऊ द्या, मेन्सचा अभ्यास रुथलेसली स्टार्ट करायला पाहिजे. काही लोकांना मार्जिन वरती स्कोर आहे यावेळेला, तर त्यांचं तर आणखीच, मग पेपर अवघड आल्यानंतर काय होतं, तशा अनसर्टन लोकांची संख्या आणखी वाढते. तर ते तुमच्या कंटेक्स्टमध्ये बेटर वर्क करण्यासाठी काम करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर समजा दोन्ही केसच्या पॉसिबिलिटी आहेत. वर्स्ट केस काय, समजा नाही झाली प्रिलिम, तर ऑक्टोबरला मेन्स आहे. इनवे तुम्हाला काय करायचे पुढच्या वर्षीसाठी? ऑक्टोबर पर्यंत मेन्सच करायची आहे. सो उलट असंच बघायला पाहिजे. इव्हन मी म्हणतो ज्यांना खूपच कमी मार्क येत आहेत त्यांनी पण असं बघायला पाहिजे, की जर या प्रोसेसमध्ये आपल्याला राहायचंय आणि काहीतरी करायचंय, तर इनवे ऑक्टोबर एंड पर्यंत काय करायचंय? मेन्स करायला पाहिजे, पर्याय नाही त्याला. हा एमपीएससीचा प्रिलिमचा पेपर आणि त्यांनी बदललेला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, याच्यातून एक गोष्ट क्लिअर होते, की तुम्ही कंबाईन प्लस एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह, या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन चालू शकत नाही. म्हणजे जर मी पुढची जूनची पण एक्झाम टार्गेट करतोय आणि ही पण टार्गेट करतोय, तर तसं होताना दिसणार नाही. तो एक वेगळा गट आणि हा एक वेगळा गट, अशा प्रकारे ते झालं पाहिजे, असं एक क्लिअर तो सिग्नल दिसतो. आणखी काही प्रश्न? हा ना, म्हणजे एखादा जर असा असता ना, की तो म्हटला असता की माझ्या जागी जा, तर मी पण गेलो असतो त्याच्या जागी. अशी परिस्थिती होती त्याच्यामध्ये रिलेटिव्ह कॉम्पिटिशनचा. सो पेपर कम्प्लीट करणं आणि ऍटलिस्ट अबव ऍव्हरेज ते आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करणं, हा त्यातला टास्क होता. कसं असतं की मेन्स मध्ये जसं पुढे आपण जातो, ती टेस्ट मॅच सारखं आहे ना, तर ते लगेच लोक मेंटली हरत जातात. ऑप्शनल कसा कम्प्लीट करणार वगैरे याच्यामध्ये ते अडकत बसतात. तर ती, जर तुम्ही या शेड्यूल नुसार गेले किंवा फ्रेमवर्क नुसार गेले, तर ऍटलीस्ट सायकोलॉजिकल हे येत नाही की ऑप्शनल करताना जीएसचं काय. कारण फक्त एकच विषय तुम्ही घेतला तर नंतर दुसऱ्यावरती प्रेशर डेफिनेटली येतं. आणखी काही? सोर्सेसच्या बाबतीमध्ये काही कन्फ्युजन आहे? त्यासाठी आधी वाचलंय का काही? काही वाचलेलं नाही. बघा, आता बरेच मटेरियल आलेलं आहे, पण परत एकदा त्याच्यात तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एलिमेंट मोठा आहे. म्हणजे ते टॉपिक वाईज मटेरियल असं काढलेलं आहे की तुम्ही पण थोडीशी मेहनत घेऊन जास्त चांगले काढू शकता नोट्स, बरोबर. सो आयदर तुम्ही लेक्चर्स वरती लिहिलाय राहा, और स्वतः थोडस आपण म्हणू जे मटेरियल, आता तुमचं इंग्लिश मीडियम आहे त्यामुळे व्हॅल्यू एडिशन मटेरियल वगैरे खूप युपीएससीचं अवेलेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्या पॉईंट त्या टॉपिक वाईज आपण बोलूया, पण सुरुवातीला काय टार्गेट करा? इथिक्स टार्गेट करा. देणार आहे उद्या एसीचा पेपर नक्की? काय नाव तुझं? विश्वजित. नक्की ना?
नाही, हा, फक्त एवढंच की आपण गेल्या वेळेला इथिक्स आणि एसएच्या टेस्ट वरती फोकस केला होता, यावेळेला GS 1 2 3 4चं पूर्ण शेड्यूल आपण ते आधीच बनवलेलं आहे. म्हणजे मगाशी मी दाखवल्याप्रमाणे ते शेवटच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पर्यंत 9 ऑक्टोबर पर्यंत मी ते टेलिग्रामला शेअर करतो. त्यामध्ये याच प्रकारे गेलोय आपण की पहिले मेन स्पेसिफिक टॉपिक कंप्लीट करायचे. तर हे बघा की 2 ऑगस्टच्या टेस्टला काय कंप्लीट होतंय, इन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, सिक्युरिटी, इकॉनॉमी, ऍग्रिकल्चर, इंडियन सोसायटी, गव्हर्नन्स. जे मी तुम्हाला म्हटलं ना जुलैमध्ये तुम्हाला काय कव्हर करायचं, मेन स्पेसिफिक. नंतर मग पॉलिटी, जॉग्राफी, मॉडर्न असे विषय जे तुम्ही रिलेटिव्हली काय केले, प्रीला केलेले आहे. आणखी काही प्रश्न? सौद्याचा एसीचा पेपर द्या, तो कम्फर्ट झोन ब्रेक करा, त्याच्यातल्या तुमच्या परफॉर्मन्सवरती आपण बघूया की पुढचं प्लॅन कसं असायला पाहिजे. एसी आणि इथिक्सचे आपले जे लेक्चर्स आहेत ते 8 तारखेपासून स्टार्ट होतील. 7 तारखेला आणखी एक एसीचा ओपन टेस्ट आपण देणार आहोत याच रविवारी. काल आपण एसीचा पेपर घेणार होतो, पण युपीएससी आणि एमपीएससीचा पेपर असा आला की म्हटलं की एवढं पण इनह्युमन होऊ नये, म्हणून एक दिवसाचा आपण थोडासा ब्रीदिंग स्पेस दिला. ठीक आहे, काही प्रश्न असतील तर आपण 1 to 1 बोलूया, अदरवाईज थांबू.